आजचा हा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला आपण संक्रांती निमित्त आयोजित केला आणि म्हणून सगळ्याजणी अगदी छान काळ्या साड्यांमध्ये नटून थटून आलेले आहेत. सगळ्यांचे चेहरे अगदी प्रसन्न आहेत. पण आजचा दिवस अजून एक खास आहे एका अर्थाने. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, आज 2 फेब्रुवारी आणि आज वसंत पंचमीचा हा पहिला दिवस आहे. आणि मला इथे पिवळ्या साड्यांमध्ये सुद्धा दोघी भगिनी दिसत आहेत. वसंत पंचमी म्हणजे पिवळी वस्त्र परिधान करायची. गंमत बघा, मी दोन्ही हेतू साधलेले आहेत. माझं काळं पिवळं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे आपण इथे संक्रांतही साजरी करणार आहोत. आपण महिला तशा नेहमी खूप बोलतो, गोडगोड सुद्धा बोलतो. म्हणजे गोड बोलतो, तिखट बोलतो, तुरट बोलतो, खारट बोलतो. सगळे स्वाद गरजेचे असतात. दरवेळेसच गोडच बोलता येतं असं नाही, पण तरीसुद्धा बोलणं हे आवश्यक आहे. एकमेकांमध्ये मिसळणं आवश्यक आहे. तरच आपण एकत्र येऊन काही करू शकतो, काही आनंद लुटू शकतो. आपण हे आपले जे सगळे सण उत्सव आहेत ते मुळामध्ये आपल्याला विज्ञानाशी निगडीत आहे, आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आहे. आणि म्हणूनच म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि हे मन प्रसन्न करण्यासाठी आज सगळ्याजणी आपण एकत्र जमलेलो आहोत. मला वाटतं हे आपण दुसऱ्यांदा जमतो. यापूर्वी एकदा गेट टुगेदर झालं होतं. तर त्यामुळे असं वारंवार एकत्र आलो तर एकमेकांशी आपण जोडलं जाऊया. चला, मी आता फार प्रस्तावनेमध्ये वेळ घालवत नाही आहे, कारण आज खूप छान दिवस आहे. छान कार्यक्रम आपण इथे करणार आहोत पुढे. तर कोणत्याही चांगल्या गोष्टीची, शुभ कार्याची सुरुवात आपण परमेश्वराच्या प्रार्थनेने करतो. तेव्हा आपण दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन इथे करणार आहोत. आणि मी इथे कोर कमिटी मेंबर्सना बोलवते. रेणू शुक्रे, ऋतुजा परांजपे, पल्लवी रानडे आणि पूर्वा जोशी. दीप प्रज्वलनासाठी आपण यावं अशी मी विनंती करते. श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वंदिता. आणि याच्यानंतर मी सुप्रिया बडे यांना आमंत्रित करते सरस्वती वंदना आणि गणेश स्तवनासाठी.
आणि आपला ब्रह्मवर्ग सगळा वाक्चातुर्यासाठी तर प्रसिद्ध आहेच, तेव्हा तिचं पूजन करणं, तिचं स्तवन करणं हे अत्यावश्यक आहे. सुप्रिया, पुन्हा मी तुला विनंती करते, शारदा स्तवन. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा, तुझी कृपेचे चांदणे, तुझी कृपेचे चांदणे, नित वर्षू दे अमुच्या शिरी, नित वर्षू दे अमुच्या शिरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी वागीश्वरी वागीश्वरी. वा सुप्रिया, बुद्धी देणारा गणपती बाप्पा आणि मिळालेली बुद्धी वाटण्यासाठी वाक्चातुर्य गरजेचं असतं, आणि ती शारदा देवी, त्या दोघांच्या प्रार्थनेने आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. वाक्चातुर्यासाठी आपण ओळखले जातो. आता आपण यानंतर अनेक करमणुकीचे कार्यक्रम करणार आहोत, गेम्स करणार आहोत, पण तत्पूर्वी आपण ज्या बॅनरखाली एकत्र आलो आहोत त्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगते. संपूर्ण महाराष्ट्रात जिचा विस्तार झालेला आहे अशी ब्रह्मवादिनी ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेक्शन 8 अंतर्गत आद्य ब्रह्मवादिनी फाउंडेशन या नावाने ही आपली संस्था ही रजिस्टर झालेली आहे. महाराष्ट्रभर तर आपण विस्तार केलेला आहेच, त्याशिवाय बंगलोर येथेही आपला समूह तयार झाला आहे. केवळ मराठी ब्राह्मण स्त्रियांसाठी असलेल्या या गटाद्वारे 25,000च्या वर महिला जोडल्या गेलेल्या आहेत. अजून मोठा बराच पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आपली पायाभूत मूल्य म्हणजे युनिटी, प्रॉस्परिटी, क्वालिटी अँड क्वांटिटी, आणि ह्या चतुसूत्रीवर आधारित आपण वाटचाल करणार आहोत. सगळ्यांनी आपल्या फक्त ब्राह्मण मैत्रिणी, नातेवाईक यांच्यात आपली लिंक शेअर करून त्यांना जोडून घेऊ. प्रत्येक शहरासाठी वेगळी लिंक तयार केलेली आहे. आपल्याला आपल्या समाजाच्या हिताचं, उत्कर्षाचं काम करण्यासाठी जोडलं जाणं हे आवश्यक आहे. दर महिन्याला आपण एक से बडकर एक कार्यक्रम आयोजित करतो. पुणे, अमरावती, नाशिक, ठाणे, अकोला, संभाजीनगर इथेही ही सुरुवात झालेली आहेच. जनसंपर्क, स्वओळख, स्वगीत यासाठी आपण जोडले जाऊ. आणि आपल्या संस्थापिका आहेत वृषालीताई शिलेदार. तर आपल्याला आपला मुळात उद्देश माहिती असला कीच एकत्र येण्याला अर्थ असतो. आपण आपला समाज हा विचाराने काम करणारा समाज आहे, तेव्हा उद्देशहीन कोणतेही काम होता कामा नये, म्हणून मी तुम्हाला ही थोडक्यात माहिती सांगितली. आणि आता आपण थोडंसं कराओके ट्रॅकवर सुरांचा आनंद घेऊन आपण सुरुवात केलेलीच आहे. तर मी इथे आमंत्रित करते आता अमिता जोशी.
वा सख्यांनो, छान वाटतंय. अगदी मधुर स्वर आणि अशा नटल्या सजलेल्या तुम्ही सगळ्या समोर दिसलात आणि मला आठवण आली ज्वेलर शॉपची. आणि सांगायला मला इतका आनंद वाटतोय, कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर विटॅमिन एम अत्यंत आवश्यक असतं आणि आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत PNG ज्वेलर्स. तेव्हा आपण त्यांच्यासाठी त्यांचे आभार मानूया, त्यांच्यासाठी टाळ्या. आणि याच्यानंतर पुढची सादरकर्ती आहे संगीता कुलकर्णीला आपण इथे आमंत्रित करूया. सगळ्यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं काही गाणी, काही मज्जा मस्ती गेम्स आपण खेळणार आहोत आणि कोणताही गेम किंवा खेळ म्हटला की त्यानंतर बक्षीस हे आलंच ना जिंकणाऱ्याला. तर आपल्यातल्याच काही आपल्या सख्यांनी यातली बक्षिसं स्पॉन्सर केली आहेत. मी त्यांचा इथे ऋण व्यक्त करते त्यांच्याबद्दल. कविता बागुल त्यांनी 10 हँडमेड सोप्स त्यांनी दिलेले आहेत आपल्या गेम्स बक्षिसांसाठी. त्याच्याशिवाय विदिशा 5 हँडमेड ज्वेलरीज त्यांनी दिलेल्या आहेत. वैशाली एक ट्रे कम फ्रेम दिलेली आहे आणि सीमाताई नातुवाळे त्यांनी 10 पर्सेस आपल्याला दिले आहेत. आता कोणत्या कोणत्या वस्तू आहे कोणत्या गेमसाठी काय मिळणार आहे तेव्हा सगळ्याजणी कंबर कसून म्हणतात तशा सज्ज आहेत ना खेळायला. आपण आधी गाण्यांचा आनंद घेऊया आणि मग भरपूर गेमची मजा लुटूया. तर पुढे आता कोणाला बोलूया रेणू?
अच्छा बरं. हां चालेल. अश्विनी फडके. त्या काय स्टॉल पण लावला आणि गाणं म्हणण्यासाठी पण एकदम तयार आहे. हुल्ले हुल्ले साजना धीरे धीरे बालमा ओ हो आहा हा जरा हुल्ले हुल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे जरा हुल्ले हुल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे कैसे भीगी भीगी रुते सुहानी कैसे प्यारे नजारे जरा हुल्ले हुल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे जरा हुल्ले हुल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे पड़ गई जनाब में तो आपके गले अब तो निभाए बगैर न चले पड़ गई जनाब में तो आपके गले अब तो निभाए बगैर न चले प्यार के सफर में होते ही रहेंगे झगड़े हजारों सनम प्यार के दीवाने चलते ही रहेंगे फिर भी मिला के कदम सजना होते ही रहेंगे नीची नजर के मीठे मीठे इशारे जरा हुल्ले हुल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे जरा हुल्ले हुल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे देख ली हुजूर मैंने आपकी वफा बात ही बातों में हो गई खफा देख ली हुजूर मैंने आपकी वफा बातों ही बातों में हो गई खफा दिल को तो दिल पर ले ही चुके हो दिल का करार न लो मुझे मेरा प्यार दो दुनिया सवार दो जीने की बात करो सजना तुम जो नहीं तो कैसे लगेगी जीवन नैया किनारे जरा हुल्ले हुल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे जरा हुल्ले हुल्ले चलो मोरे साजना हम भी पीछे है तुम्हारे कैसी भीगी भीगी रुते सुहानी कैसे प्यारे नजारे साजना हम भी पीछे है तुम्हारे ला 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 सगळ्यांना तुमचा हळूहळू मूड बिल्डअप होतोय माझ्या लक्षात आलंय. हो मागून सगळ्या हळूहळू म्हणताय नाचायला सुद्धा तयार आहे मला माहिती आहे. आता यानंतर पुढे मी जिला बोलवणार आहे तिला मी म्हणणार आहे आणि रेणू शुक्रे. आणि नक्कीच हे जे मी गाणं गाते तर तुम्ही येऊन नाचू शकता. नक्की समोर या आणि नाचा. हे आजकालचं जे तंत्र आहे कराओकेचं ते जर चाललं तर ठीक आहे नाही तर रुसलं तर काही खरं नाही पण चालतं आहे नशीब माझं. आणि मी साऊंडवाली नाही आहे तरी पण मी सगळं साऊंड व्यवस्थित लावलेला आहे.
आणि मज्जा महाराज शेवटपर्यंत ऐकू येत आहे ना व्यवस्थित? या ना चला. कोण असतं? दिसलीच नाही ना वेगळी. रेणूने तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इथे समोर येऊन डान्स करू शकता. आता त्याच्या पुढचा टप्पा मी सांगते की जी सुंदर डान्स करेल किंवा एक्सप्रेस होईल तिच्यासाठी खास बक्षीस आहे. आता आता शेवटचं गाणं शिल्लक आहे तर हरकत नाही ना, तुम्ही त्याच्यावरही काही करू शकता. आत्तापर्यंत स्वतःला असं जखडून ठेवलंय त्या सुद्धा मोकळ्या होऊ शकतात. काही छान एक्सप्रेशन्स दिलेत, आम्ही ते इथून टिपले. आता चारुता पांगा. येस, लावणीचा ठीक. आता तुम्हाला तर डान्स करायला हवा, एक्सप्रेशन्स द्यायलाच हवे.
सो बघूया कोणाला बक्षीस मिळतं. कोणाला आवडतं डान्स करू शकता, नो प्रॉब्लेम. साध
आहे, क्या बात आहे. जोरदार छान प्रतिसाद मिळाला. गाणं जितकं छान झालं ना तितकं समोरनं पण छान प्रतिसाद मिळाला, म्हणून ते मस्त रंगलं. आणि सगळ्यांना मी कधी कधी खोटं सुद्धा बोलते. हा, खरं तर कोणत्याही परफॉर्मन्ससाठी कोणतंच बक्षीस नव्हतं, पण त्याचा फायदा चांगलाच झाला खोटं बोलण्याचा. नाही, आपण त्याची भरपाई करणार आहोत. बक्षीस आहेत. हा, हो जरूर, अवश्य. नाही, अगदीच खोटं नाही बोलत मी, थोडं खोटं बोलते, पण त्याने रंगत वाढतेच. कधी कधी खोटं बोलावं. तर असो, बक्षिसांचा उल्लेख झालेलाच आहे. आपले स्पॉन्सर्स इथे आहेत, त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा PNGचे मी आभार मानते. आणि आता पहिल्यांदा एक बक्षीस मी इथे जाहीर करते. कोणताही कार्यक्रम करायचा म्हटला की आपल्याला कॉन्ट्रीब्युशन हे लागतातच. व्हिटॅमिन M आवश्यकच आहे. आणि ते पहिला पुढाकार, कारण तू दे मी दे, कोण पहिले देईल ही वाट पाहण्यातच वेळ जातो. तेव्हा सौ मुग्धा वैद्य यांनी आपल्याला पहिल्यांदा दिलेलं आहे. तेव्हा मुग्धा वैद्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि त्यांनी इथे यावं, त्यांना बक्षीस आहे. वा, प्राजक्ताची फुले अंगावर लेऊन मॅडम येत आहेत. क्या बात आहे, सुंदर. म्हणजे सगळ्यात पहिलं कॉन्ट्रीब्युशन. आपण ब्राह्मण वेळेच्या बाबतीत फार पर्टिक्युलर असतो असं म्हणतात. आजकाल आपण थोडा गलथानपणा करतो, पण इथे हॉलवर जिने पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं त्या सौ वैशाली करमरकर, त्यांनी सुद्धा इथे यावं अशी मी विनंती करते. आम्ही अंधारात जातोय का, उजेड पाहिजे. सगळ्यात पहिली एंट्री. जोरदार टाळ्या. आपण सगळ्यांनी वेळ पाळूया. आपला कार्यक्रम आज सुरू करायला थोडासा उशीर झाला. खरं तर डॉट त्या वेळेला आपण कार्यक्रम सुरू करायला हवा. त्याच्यानंतर आता आपल्याला गेम्स खेळायचे आहेत अजून. मी आधीच कशी जाहीर करू, सेटिंग नाही आपल्या इथे काही अजिबात. तर गेम्स व्हायचे, पण इथे स्टॉल्स लावलेले आहेत. आणि ज्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, स्टॉल्स लावला, त्या सगळ्यांचंही आपण इथे कौतुक करणार आहोत. आणि पहिल्यात वृषाली कुलकर्णी. सगळ्यांचीच नावं घेणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी तयारीत राहा. हां, वेळ जायला नको. दुसरं नाव मी आधीच सांगून ठेवते, सोनाली काकतकर. वृषाली कुलकर्णी आणि सोनाली ते काकतकर. हो, या ना इकडनं या. एकच इकडे बाहेर. तिसरं आहे रश्मी ताटकी. रश्मी ताटके आहेत का, नाही आहेत? दुसरं कोणी सांभाळत आहे का त्यांचा स्टॉल? हां, तेच म्हटलं. हां, त्याच्यानंतर अश्विनी फडके, मगाशी ज्यांनी सादरीकरण केलं, गाणं गायलं त्या. त्यानंतर पल्लवी गोगटे. त्यानंतर वैशाली मनगुरकर, रेखा फडणवीस, त्यानंतर सुवर्णा कुलकर्णी, कल्पना ढोकळे, आदिती दातार, उज्ज्वला घोंगडे, थँक्यू व्हेरी मच सर. स्टॉल विदिशा मुर्डेश्वर आणि यानंतर सीमा नातू. सगळ्यांची घेतली आहे ना मी नावं? कोणी राहिलेलं नाही आहे ना स्टॉल्स पैकी? कल्पना ढोकले, आदिती दातार, उज्ज्वला घोंगडे,
विदिशा मुर्डेश्वर झाल्या नवीच विदिशा मुर्डेश्वर डबल नका देऊ, आमच्याकडे मोजूनच आहे. कॅमेऱ्यात टिकलं जाते. आपण कोणीच असा फ्रॉड करणार नाही. ब्रह्मवादिनी नातू सीमाताईंनी आपल्याला पर्सचं पण स्पॉन्सरशिप पण केली आहे आणि शिवाय त्यांनी स्टॉल पण लावला आहे, म्हणून त्यांचं खास मला कौतुक करावं असं वाटतं की त्या आपणहून समोर आल्या आणि म्हणाल्या की मी पर्स देते म्हणून. थँक्यू व्हेरी मच. आणि आमंत्रित करते चारुताताई पांगारकर. आम्ही तुम्हाला प्राईज तर देतोय, पण ते कशाबद्दल हे लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचावं म्हणून ते तुम्हीच सांगा की ते कशाबद्दल आहे, तुम्हाला कशामध्ये प्राईज मिळालंय. ते चुकीची माहिती जाता कामा नये म्हणून तुम्हाला बोलवलं माझ्याकडनं. ॲक्च्युली ऑल इंडिया ऑनलाईन सिंगिंग टॅलेंट हंट कॉम्पिटिशन होती, स्पर्धा होती. तर त्या स्पर्धेमध्ये मला ऑल इंडियामधनं सेकंड प्राईज मिळालं आहे. आणि हिचं कौतुक आपल्यालाच करायला पाहिजे ना. आपण ब्रह्मवादिनीच्या आपल्या सख्या आपल्याकडनं हिचं पहिले कौतुक व्हायलाच पाहिजे, म्हणून तिला खास आम्ही हे साबण गिफ्ट करतोय. छान ना आणि सुंदर हो. सुंदरच आहोत आपण सगळ्या सुंदरच आहोत. बरं, आता आपण मुख्य कार्यक्रम जो आहे हळदी कुंकवाचा, त्याच्यात अरे हो, ज्यांनी इथे गीत सादर केलं त्या 4 सिंगर्स. रेणू, उलटी सुरुवात करूया का तुझ्यापासून? नाही, कमिटीची मी गंमत केली. आता तू नावं सांग. गंमत केली तुझी. चारुता पांगारकर, अश्विनी फडके, गायला ते येऊन स्वतः समोर. संगीता कुलकर्णी आणि जोशी. आणि सुप्रिया बडे. सुप्रियाने अतिशय सुंदर असं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. अतिशय सुंदर असं शारदा स्तवन आणि गणेश वंदना. वा, जोशी. हां, पहिलं गाणं ज्यांनी सादर केलं त्यांना सगळ्यात शेवटी आपण बोलवतोय. उलटा क्रम. या सगळ्यांसाठी पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या. आणि आपण सगळ्यांना मुख्य कार्यक्रम हळदी कुंकू हा आहे आणि मग त्याच्या अंडर आपण हे सगळी मौज मजा करतो, तेव्हा आपण हळदी कुंकू आधी सुरुवात करूया त्या कार्यक्रमाला. मी कार्यकारिणीच्या ज्या सदस्य नवीन आहेत त्या सगळ्यांना आग्रह करते की स्टेजवर यावं किंवा स्टेजच्या समोर उभं राहावं आणि सगळ्यांना हळदी कुंकाचं आपल्याला आता वाटण करायचं आहे. वाटप करायचं आहे. बायकांना स्वयंपाक सुचत नाही, दुसऱ्यांकडे बोट दाखवायचं नाही, पण बायकांना स्वयंपाकाशिवाय काही सुचत नाही. कुठेही वाटण, मजा करायला आलोय ना, सोड ना स्वयंपाक. सगळ्यांनी आपल्या जागेवरच बसावं. तिकडेच तुम्हाला हळदी कुंकू दिलं जाईल. त्याच्यानंतर आपण एक गेम खेळणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण स्टॉलवर जाणार आहोत. स्टॉलवाल्यांनी घाबरू नका, तुम्हाला भरपूर वेळ देणार आहे. गेम्स खेळायला तुम्ही पण यायचंय. हा, गेम्स खेळायला तुम्ही पण यायचं आहे. हळदी कुंकू घेताना पण तुम्ही तुमची प्लीज ओळख सांगा, कारण आम्ही पण तुम्हाला ओळखत नाही आणि मला वाटतं तुम्ही आम्हाला ओळखतात, पण आम्ही तुम्हाला प्रत्येकाला नाही ओळखत. त्यामुळे आपलं नाव सांगायला हरकत नाही आहे की मी अमकी आहे.
सुरुवातीला सांगायची विसरले. गाणं लावणार आहे. गाणं चालू होईल. गाणं चालू झाल्यावर सगळ्यांनी सायकलमध्ये कसे फिरा, नाचा, काय वाटेल ते करू शकता, व्हॉट एव्हर यू वॉट. त्याच्यानंतर मी एक नंबर सांगेन. 4 सांगितलं तर 4 जणींनी एकत्र ग्रुप करून उभं राहायचं आहे आणि जे आऊट होतील ते आऊट. विदाऊट ग्रुप जे असतील किंवा जास्त नंबर्सचा ग्रुप असेल, कमी नंबर्सचा ग्रुप असेल तरी आऊट. रेडी? चल.
संगीत खुर्चीसारखं थोडंसं लांब. चला पळा पळा सर्कल. चला सर्कल करा. किती जणी राहिले? 5. कमॉन चला. 1 2 3 4. चला 1 2 3 4. चला पळा 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 पळा. ए शाबास. चला चला. येस येस पूजा मस्त. नंबर 4. चला चला पटापट आपल्याला एक्झिबिशन बघायचंय. कम ऑन फास्ट. चला नंबर 3. चला पळा आता. चला किती जणी राहिल्या? 3 जणी ना? 3 जणी. चला 1 2 3. कम ऑन फास्ट. चला पळा 1 2 3 स्टार्ट. कम ऑन फास्ट. चला 1 2 3 स्टार्ट. नंबर 2. आणि आता ज्या राहिलेल्या आहेत त्या विनर आहेत. सो विनर आहे सो आपल्या या आजच्या गेमच्या विनर आहे अंजली साठे. आणि तुम्ही एन्जॉय केलात ना गेम? मजा आली? येस व्हेरी गुड. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि प्राईज घ्यायला अंजली साठे प्लीज स्टेजवर या. आणि राहिलेल्या 2 जणी उत्तेजनार्थ बक्षीस तुम्ही पण स्टेजवर या प्लीज. येस या. मनीषा मलकापूरकर यांना पण बक्षीस मिळालेलं आहे. आणि आदिती परांजपे या आपल्या आजच्या गेमच्या 3 विनर आहेत. आय होप तुम्ही एन्जॉय केला, मजा आली. आणि आता सगळ्यांनी व्यवस्थित एक्झिबिशन बघा. अच्छा ओके. नंबर गेम आहे. सो नंबर गेम म्हणजे समजा मी 2च्या पटीत असं म्हटलं तर 1 2 तिसरा जो माणूस आहे त्यांनी 3 म्हणायचं इंग्लिशमध्ये. मराठीत नाही, इंग्लिश. सो 1 2 3 इंग्लिश, 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 असं ते 2च्या पटीत जाते. सुरुवातीला आपण 2च्या पटीत म्हणणार आहोत. ठीक आहे. 2च्या पटीत म्हणजे 2 4 6 8 10 12 इंग्लिशमध्ये म्हणायचा. दुसऱ्याच्या पटीतला पुढचा नंबर म्हणजे 1 2 झाल्यावर तिसरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 नाही 9 नाही कारण ते पटीत नाही. ते पटीत नाही. 2च्या पाड्यात जे येतात ते नंबर. तो जर का तुमचा नंबर आला 2च्या पाड्यात तर तुम्हाला इंग्लिशमध्ये नंबर म्हणायचा.
जस्ट तिथे टाळी वाजवायची, तिथे नंबर म्हटला तरी आऊट, नंबर म्हणायचं तिथे टाळी वाजवली तरी आऊट, नंबर पुढचा चुकीचा म्हटला तरी आऊट. ठीक आहे, चला. हा नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हा चुकलं. पहिल्यापासून start. एक पासून बरं. 2 हा क्लॅप 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 क्लॅप. परत एक, पुन्हा एक, 2 हा. ही म्हणाली ना clap. मगाशी जसं मी म्हटलं होतं हां नवीन राऊंड. आता जसं आपण 1-2 नंतर क्लॅप वाजवली तसं 1-2 मराठी, 3 इंग्लिशमध्ये, 4-5 मराठी, 5 झालं ना. 2-3 आऊट झालं, 4-1 आऊट झाले, 4-5 मग सगळं एकदम आऊट होतील ना पटापट. आता लक्षात आलं ना. 1-2 3 4-5 6 7-8 9 10-11 12 असं. सो थर्ड नंबर विल बी ऑलवेज इंग्लिश नंबर. ओके चल. हे तिथून सॉरी तिथे संपलं होतं. 1 4 तीन नाही 3 गेला. 3 म्हणाले. अच्छा हो 3 नाही बोलले. ती 15 म्हणाली. 1 3 ना चुकलं. 8 1 हा 3 म्हणाला. पण 3 काय नको
रॉंग 17 पटापट आता पटापट क्विक फास्ट 1 हा गेल्या 10 3 20 सुरुवात केली होती बरोबर 7 नाही 6 मिळाले 7 माईक काढून गेला ती वायर काढून घ्यायची आता 3 नंबर इंग्लिश आणि 1 मराठी 3 इंग्लिश 1 मराठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ठीक आहे स्टार्ट 1 3 नंबर 3 7 हा 1 पासून 1 2 3 4 मराठी 5 8 मला दे मला
आता 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 एक इंग्लिश एक मराठी येतो ना. दोन मराठी क्लाप एक इंग्लिश. दोन मराठी क्लाप एक इंग्लिश. क्लॅप नंबर 2. एक दोन क्लॅप 4. मला वाटलं मी नुसती टाळी तुमची व्यक्ती. त्यांनी पुढचा म्हणायचा. हां 4 5 6 क्लॅप 7. कारण तेवढंच राहील आणि ऐकूनच जाईल. पण ते पटापट म्हणायला पाहिजे. फास्ट म्हणायला ऐकायला म्हटलंच गरज नाही. पटापट म्हटलं तर चुकलं. पटापट 5 6 स्टार्ट. फोटो घेतो आता थांबा. हां स्टार्ट. PN गाडगिळ्यांची शाखा MG रोडवर नवीन ओपन झालेली आहे. त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट केली की असं असं आमचा ब्राह्मण भगिनींचा प्रोग्राम करतोय, तर तुम्ही नक्की आम्हाला काही स्पॉन्सरशिप द्या. तर त्यांनी अगदी सहर्ष हे केलं, कबूल केलं आणि आपल्याला एक छोटीशीच का होईना पण स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि कबूल पण केलं की पुढच्या वेळी तुम्हाला आम्ही नक्की मोठी स्पॉन्सरशिप देऊ पुढच्या प्रोग्रामसाठी. पुढचा प्रोग्राम आपला महिला दिवसचा आहे. तारीख आम्ही लगेच तुम्हाला कळवणार आहोत काही दिवसांनी, पण महिला दिवसचा आपला प्रोग्राम पुढचा आहे. तर त्यांनी आम्हाला ही स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल त्यांचं आम्ही स्वागत करतो आहोत. थँक्यू व्हेरी मच. माझं नाव विशाल रामाणे. आपले गोरेगावमध्ये नवीन शाखा झाली आहे, तर तुम्हाला काही छोटी मोठी खरेदी करायची असेल तर नक्की येऊ शकता. PNGमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे PNGसाठी, म्हणजे आपल्याला निश्चित पुढच्या वेळेस पण सपोर्ट मिळतो. आणि छोटीशी गिफ्ट आमच्याकडून PNGला जी आपल्याच एका सखीने बनवली आहे, सो तिच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. वैशाली मांडूरकर, सो तिच्यासाठी पण टाळ्या.
सगळ्यांना नमस्कार. मी अश्विनी फडके,
अश्विनी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा माझा इथे छोटासा स्टॉल लावलेला आहे. पहिल्यांदा तर मी या सगळ्या ब्रह्मवादिनीच्या ज्या कोअर कमिटीच्या आहेत माझ्या सख्या, त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि तुमच्या मेहनतीला सॅल्यूट करते. आमच्या सगळ्या ज्या उद्योजिका वगैरे आहेत या सगळ्या उद्योजिकांनी आणि तुम्ही सगळ्यांनी जो आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही खरंच तुमचे ऋणी आहोत. आणि आम्ही सगळ्यात जास्ती ऋणी आहोत ते म्हणजे आपल्या संस्थापिका वृषालीताई शिलेदार, ज्यांनी ह्या ब्रह्मवादिनीचा एक झेंडा रोवला आणि जो आपण आता पुढे चालवायची धुरा हातात घेतली आहे आणि तुमच्या सहकार्याने ते आम्ही पुढे नेणार आहोत. त्यामुळे वृषालीताई शिलेदार यांचे आम्ही ऋणी आहोत. त्याचबरोबर आरतीताई आणि जयश्रीताई ज्या आमच्या संचालिका आहेत, आपल्या पालक आहेत, त्यांनी आम्हाला वेळोवेळी जो सपोर्ट दिला, जी मदत केली, जे सहकार्य केलं, आम्हाला कधीतरी अचानक काहीतरी डिसिजन्स घ्यायची जी मुभा दिली, जे अलाव केलं डिसिजन घ्यायला, त्याबद्दल आम्ही खरंच सगळ्याच जणी त्यांच्या शतशः ऋणी आहोत. आणि आम्हाला हे काम सोपवल्याबद्दल, आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्याबद्दलही आम्ही त्यांचे धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि सरतेशेवटी आपला हा प्रोग्राम जो जिने आपल्या निवेदनाने इतका खुमासदार केला, त्या स्मिता आपटेचं, कुठे गेली स्मिता आपटे? स्मिता ये इथे स्टेजवर ये. ती एक अतिशय गुणी आणि प्रोफेशनल अँकर आहे. पण तिने काहीही मानधन न घेता आपल्याकरता हा निवेदनाचा कार्यक्रम घेतला स्वतःच्या व्यस्त शेड्यूलमधनं. तर तिच्यासाठी खूप खूप आणि अतिशय सुंदर बोलते ती, प्रश्नच नाही काही. तिच्याकरता एक छोटंसं गिफ्ट आम्ही आमच्याकडनं देतो.